त्रिमितीय बुद्धांची शिकवण. आज रविवार आहे. सुंदरला सुट्टी आहे. सकाळी लोक जागे होत आहेत. कोवळ्या प्रकाशाचा आनंद घेत आहेत. लहान मुले आनंदाने बागडतात, हसतात. कुत्रे सकाळच्या प्रहरी भुंकत आहेत. पक्ष्यांची किलबिल ऐकू येत आहे. अशा एका शांत प्रहरी सुंदर सुद्धा रविवारचा आनंद घेत आहे. तो रोज शाळेत जातो, पण आज त्याच्या शाळेला सुट्टी आहे. तो प्रथम घरकामात मदत करतो व नंतर विहारात जातो. तेथे सुंदरची आजी भिक्खूंचे सकाळचे जेवण तयार करते. सुंदर आजीला ह्या कामात मदत करतो. भिक्खूंना जेवण देतो. त्यावेळी सुंदर आजीला विचारतो, आजी, भिक्खू स्वतः काम का करीत नाहीत? ते काम करीत नाहीत कारण त्यांचे जीवन आपल्यासारख्या सामान्य माणसांवर अवलंबून आहे. सुंदरची आजी उद्गारली. असे का? सुंदर उद्गारला. बुद्ध तत्वांप्रमाणे भिक्खू सर्वस्व त्याग करून निर्धन बनतात. ते आपले जीवन बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यात व धम्म आचरणात घालवितात. नंतर सामान्य लोकांना ते धम्म शिकवतात. आजी, धम्म म्हणजे काय? सुंदर, धम्म म्हणजे बुद्धाने स्थापन केलेला बुद्ध धम्म होय. त्यांनी कोणत्या प्रकारचा धम्म शिकविला? त्यांनी खूप काही सांगितले. त्यांपैकी महत्त्वाची धम्मतत्वे कोणती? आजी जरा सावध झाल्या व सुंदरला विचारपूर्वक धम्माची माहिती देऊ लागल्या. सुंदर, तू फारच चिकित्सक आहेस. ठीक आहे, बुद्धांची सर्वच शिकवणूक महत्त्वाची आहे. तरी परंतु आपण सोपे व सहज समजेल असे 3 भाग पाहू. त्याला आपण 3 तत्व म्हणूत. आजी, ती 3 तत्वे कोणती? वाईट कृत्य करू नये. ती नेहमी टाळावीत. सतत चांगली कृत्य करावीत. मन नेहमी विशुद्ध असावे. सुंदर आजीने सांगितलेल्या 3 बाबींमुळे गोंधळून गेला व आजीला म्हणाला, आजी, वाईट कृत्य करू नये म्हणजे काय? ठीक आहे, ह्याचा अर्थ असा की हत्या करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये, मद्यपान करू नये, नशिल्या पदार्थांचे सेवन करू नये, दुसऱ्यांबद्दल अपशब्द वापरू नये व दुसऱ्यांविषयी वाईट बोलू नये. आपसात भांडण करणे म्हणजे वाईट कृत्य होय. ठीक आहे आजी, तर दुसरे तत्व सांग ना. सतत चांगले कृत्य करावे. स्वतःवर जसे आपण प्रेम करतो त्याप्रमाणेच इतरांवर सुद्धा प्रेम करावे. दुसऱ्यास मदत करावी. शाळेत नियमित जावे. शालेय गृहपाठ नियमित करावेत. शिक्षक व पालक यांचे आज्ञाधारक असावे वगैरे. अशा प्रकारे खूप आहे, परंतु बुद्धांच्या तत्वांप्रमाणे आठवणीत ठेवण्यासारखे म्हणजे दुसऱ्याला आपल्यापासून त्रास होणार नाही व आपल्याला सुद्धा त्याच्या वागण्याचा त्रास होणार नाही असे वागावे. ठीक आहे आजी, शेवटचं तत्व कोणतं? मन नेहमी शुद्ध असावे. म्हणजे माणसाने लोभ व राग ह्यापासून परावृत्त असावे. जेव्हा जेव्हा मनामध्ये लोभ व राग निर्माण होईल त्यावेळी ह्या तत्वांची आठवण करावी व हे करणे चांगले नाही जाणीवपूर्वक असे मन तयार करावे. लोभस राग तेव्हाच नष्ट होईल. ठीक आहे आजी, ह्यापासून फायदे कोणते होतात? नंबर 1, तुम्हा स्वतःच व इतरांना ह्या विशुद्ध वर्तनामुळे त्रास होणार नाही. नंबर 2, तुम्हाला शत्रू मिळणार नाही, राहणारही नाहीत. नंबर 3, तुमचे जीवन सुखी व समाधानी राहील. आजी, ही तत्वे जर नाकारली तर काय होईल? नंबर 1, ज्यांनी वरील 3 तत्वांचा अंगीकार केला नाही ते सतत दुःखी राहतात. त्यांच्यात गुन्हेगारी स्वभावाची वाढ होते. नंबर 2, अशा माणसांवर कोणीही प्रेम करत नाही. अशा माणसांशी कोणीही प्रेमाने वागत नाही. ही 3 तत्वे आत्मसात कशी करावीत? नंबर 1, नेहमी कुटुंबातील व्यक्तीशी सत्य असावे, तशी शपथ घ्यावी. नंबर 2, फळांची आशा न करता मनपूर्वक मित्रांशी, कुटुंबांशी, शिक्षकांशी चांगले वागावे. नंबर 3,
पालकांचा, शिक्षकांचा, मित्रांचा आदर करावा. नंबर 4, मैत्री, भावना सर्वांसाठी वृद्धिंगत करावी. नंबर 5, आज्ञाधारक व प्रसन्न असावे. जर पालक उपदेश करीत असतील तर तो प्रसन्न मनाने स्वीकारा व त्याप्रमाणे वर्तन करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.